माझं नाव अमित दिलीप फुंदे. मी राहणारा उल्हासनगर एक, धोबेघाट, कमला नेहरू नगर. जन्मापासून मी इथंच राहतो. माझे वडील दिलीप लक्ष्मण फुंदे यांचं शहरामध्ये वर्चस्व आहे. ते वर्चस्व कुठंतरी कमी करायच्या उद्देशाने इथले स्थानिक गुंड, ज्यांच्यावर याच्या मागेपासून आतापर्यंत 12 307चे गुन्हे, असे भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती. त्या लोकांनी माझ्यावरती दिनांक 6 फरवरीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस मी माझं काम आटपून घरी येत होतो, त्यावेळेस हे लोकांनी मागून येऊन माझ्यावरती चाकूनी, तलवारीनी, माझ्या डोक्यात, माझ्या हातात, पोटात, गळ्यावरती, पोटावरती वार करून मला जीवित ठार मारायचा प्रयत्न केला. यांचा पूर्ण मला मारून टाकायचा प्रयत्न होता आणि स्वतःचं वर्चस्व या शहरात निर्माण करायचा यांचा हा कट आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये काही गुन्हा वगैरे दाखल झाला, गुन्हा दाखल झाली आहे? हो, ह्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये. आज त्या घटनेला घडून 20 ते 24-25 दिवस झाले. अजून एकही आरोपीला पोलिसांनी अटक केलेलं नाही. ते अजूनही इथंच वावरतात. त्यांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये रातभर बसतात, घरी येतात, आजूबाजूला फिरतात आणि आम्हाला धमक्या देतात की अभी तो बच गया, अभी इस बार अभी वापस बचेगा नाही. आणि मी साधा घरच्या बाहेर पडत नाही. माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, सगळ्यांना यांच्यापासून जीवाचा धोका आहे. मला मारून टाकायचा प्रयत्न केला, परत मारण्याचा करणार आहे. तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांवरती काही गुन्हे दाखल आहेत का? हो, बाबू पाटील उर्फ प्रभुराज पाटील याच्यावरती उल्हासनगर शहरात आणि टिटवाळा, मांडा शहरात टोटल याच्यावरती 12 307चे गुन्हे दाखल आहेत. लखन वासवानी याच्यावरती 2 326, 1 324 आणि 2 307चे गुन्हे दाखल आहेत. हे दोघांवरती भरपूर गुन्हे दाखल आहेत. पोलीस मग त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही? त्यांना 2 वेळा तडीपार करायचा प्रयत्न केला, पण तरी ते तडीपार होऊन फक्त तिथून जाऊन वापस गावी गेलते. वापस 2 वर्षात त्यांनी त्यांच्या घरातच तडीपारी काढली. ते तडीपार करून पण त्यांच्यावर काहीच होत नाही. ते घरातच राहतात तडीपार मध्ये पण. ते पण त्याच्यावरती 4-5 गुन्हे दाखल आहेत. तडीपार असताना घरातच सापडलाय तो. तुमच्यावर हल्ला करायचं कारण काय? हल्ला करायचं कारण माझा जीव घेण्याचा प्रयत्न, मला जीवी ठार मारायचा प्रयत्न. कशावरून तुमचे वाद झाले? वाद त्यांचे आमचे लई दिवसापासून चालू आहे. त्यांनी माझ्या चुलत्याला पण मारून टाकायचा प्रयत्न केला होता आणि आता हा मला मारून टाकायचा प्रयत्न. मी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतोय, साहेब माझ्या जीवाला धोका आहे, माझं काही बरं वाईट परत होणार आहे. यांना त्वरित लवकरात लवकर अटक करून मला सेफ करा.